बाबा, ओ जितू बाबा, कोण आहे रे? आलो आलो. कोण? नाही का? अरे बाबा, आज सकाळी दावत नाशिकला. करणार काय? या वेळी तर भेटणार तुम्ही, नाही तर विक्रांत महाराज सैनिक सारखेच पाठीमागे लावले तुमचे. जीव वाचवण्यासाठी पळावं लागते बाबा. विक्रांत महाराज म्हणजे गरिबाचे कैवारे होते. त्यांचा सुद्धा खुना काळाने घात केला. आणि आता तर काय गरिबांचे झाले त्या बोलपूर राज्यात. त्या फतेसिंग प्रधानाने राणी सरकारांचा खुनी म्हणून सरळ माझ्याकडे बोट दाखवलं. मी तिथं गेलो होतो राजाला एक भयंकर सत्य कथा सांगायला, पण त्याने मला शेवटी त्या प्रधानाने मलाच कैद केलं आणि या गोष्टीवर पडदा टाकला. अहो, नुसतं कैदात नाही तर दुसऱ्या दिवशी तो सेनापती कडेला पण करणार होता तुमचं. खरं आहे ते. माझं मरण माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं, पण माझी पूर्व जन्माची पुण्याई फळाला आली आणि माझ्या विशाल बाळाने भागाच्या काजाने सरळ पैस खाण्यावर विसंधी मारून आणि त्या माधुरी सेनापतीला निशस्त्र करून माझी सुटका केली. पण आता गेला कुठे विचार? तो पोरगा एक सांगून ऐकत नाही बघ. सगळी भिल्ल जमात त्याने एक केली आहे आणि वेळ झाली तर भुवनपुरी बरोबर 2 हात करण्याची तयारी केली आहे. आता येतो म्हणून सांगून गेला, त्याचा अजून पत्ता नाही बघ. तुमच्यावर होत असलेल्या अन्यायामुळे भयंकर चिडलेला आहे तो. त्या राजपुत्र लढत बरोबर 2 हात केल्याशिवाय आणि त्या फतेसिंगची दानादान उडवल्याशिवाय तो काही तोच चालत नाही. फतेसिंगला स्वर्गवासी केला गेला विषयाने तर मला आनंदच होईल, पण राजकुमार ललाटला काही जगापट्टा करू नकोस म्हणावं. असं कसं? ललाटने तर विशालची गर्दन मारण्याची प्रतिज्ञा केली आणि तुम्ही त्याला असं सरळ सोडून द्या. त्याला कारण सुद्धा तसंच आहे पोरा. तुला नाही समजायचं ते, पण वेळ आली तर मी ते सांगणार होतो. शेवटी बिचारा विक्रांत राजा सुद्धा गेला आणि सगळंच संपलं बघ. विशाल, तुमचं सगळं ऐकलंय, पण ललाटला तो काही सरळ सोडणार नाही. अहो, मागे मंगला सुद्धा पाठीमागला लागला होता तो राजपुत्र ललाट. जितू बाबा, त्याला सैनिक दिसतात, अगदी इकडं ते आहेत. तू आता कुठं लपून राह. तू जा लवकर. इथं आले तर तू काय सांगशील त्यांना? मी वेळ निभावून येतो, तू जा लवकर. कोण आहे रात? आता तसे बाहेर या, नाहीतर आलो आम्ही वाघ, नाहीतर लावू करायला आग. कल्पनासारखे आत काय लपलाय? उडवू तुमच्या चेंदा मेंदा बघता बघता. या बाहेर लवकर. कमाल आहे, आम्ही एवढं जीव तुटेपर्यंत ठोकरतो तरी कुणी बाहेर यायला तयार नाही. मला वाटतं भालू हे आपल्याला घाबरले. घाबरले म्हणून काय झालं? आज यांना पकडूया, त्यांचं मुसक्या बांधूया, टांगे उलट्या करूया आणि प्रधानीकडे ओढत नेऊया. मग प्रधानजी आपल्यावर खुश होती आणि लाडानं आमचे पटापट मुख्य घेतील. हे मुख्याच्या तो मुख्याने चट्टामट्टा करणारा प्रधान आपले सुद्धा मुख्य घेऊन चट्टामट्टा करील. तेव्हा त्याला सांगायचं, तुझे ते मुख्यांचं बक्षीस नको, बाकी काय वाटेल ते दे, पण ते मुख्य नको. मुख्य दे चालतील, पण त्याच्या त्या घाणेरड्या तोंडाचा वास नको रे बाबा. अरे ते पण सगळं नंतर, आधी यांना पकडून तरी घेऊया. अबे ओ जंगल के पैदाइश, माणूस रूपी वाघ, डुक्कर, लवकर बाहेर या. कुठे गेले सगळे?
पण हाय काय नाही आत. आईला अरे कोणाला भेटून टाकायचा पाय उडा. बघतो बघ कसा बाकी जंगलीच म्हणा जंगली प्राण्यासारखा चवताळलेला दिसतोय. अरे कोण आहेस तू? माणूस दिसत नाही काय कोण माणसासारखा पण दिसतो कसा जास्त म्हणून आपला पहिला विचार खात्री करून घेतलेली बरी. नाव गाव ठाव ठिकाण सगळं काही अगदी बरोबर सांग, नाहीतर आमच्या हातात काय आहे ते बघ. बघितलं चौकळल्याशिवाय आम्ही काय हातात धरत नाही. तलवार सांगून ठेवतोय. हा काळू माझं नाव इथं काढतो ना तिथला भिल्लेन वा बोलतो बघ कसा अगदी शुद्ध भिल्ला रे तू. सांग तो खेळता म्हातारा वृद्ध मरायला टेकलेला जितू भिल्ला राहतोय तरी कुठं? अगोदर हे सांगा अगोदर हे सांगा म्हणजे काय सांगायचे तुला. आम्ही भुवनपूर नगरीच्या कैलासवासी विक्रांत महाराजांचे शूर सैनिक आहोत. एका फटक्या बरोबर 12 शीर धरावर ठेवतो आम्ही. हे तू चुकला. एका फटक्या बरोबर 12 शीर धडा वेगळे करतो. मग तेव्हा आम्हाला सगळं व्यवस्थित सांग. आणि तो जितू भिल्ल दाखव त्याला कैद करून राजमहालात नेण्याची अशी आज्ञा आहे आम्हाला. इथून 40 मैल पुढे एक काजळवन आहे. तिथं एका दरीत त्याचा मुक्काम आहे. सोबत 2 भिल पण आहे. इथून 40 मैल पुढं काजळवन म्हणजे तिथं नावाप्रमाणे पुरा काळोखात असणार आणि सोबत 2 भिल्ल म्हणजे तिघांबरोबर आम्हाला झुंज द्यावी लागणार. लालू आहे का तुझी तयारी? तू आलास तर मी येणार. आपली काय दोघांची हिंमत होणार. जाऊया दोघेही. जाऊया. मारून टाकायचं 2 भिल्ल्यांना दोघेही आणि त्या जितूला ओढत आणूया प्रधानजीकडं. अरे हो पण फतेसिंग महाराजांचे ते दुसरं काम. अरे परवा भिल्लरूपी नारायण इथं मंगलाची नावाची छोटी कुठं राहते? काय राव चेष्टा करतात इथं कुठली आली आहे बाई? अरे बाई नाही छोकरी. आयला याला छोकरी पण माहित नाही. अरे पोरगी रे पोरगी. इथं मंगला नावाची कुणीच नाही बघा. आणि एवढं चांगलं नाव ठेवा. आम्ही काय सरदार आहोत तर तुमच्यासारखे शूर सैनिक गांधी माणसं. आमची नावही अशी लेजू धोबी जेठालाल शेट्टी जेठालाल अशी आमची नावं. दिसतोय. चल आपण त्या काजळवनात जाऊया. भेकूड काळू बाळू शेटली भंगी जर तो खेळता आम्हाला त्या काजळवनात सापडला नाही तर तुला आमच्यासारख्या जिल्हा सैनिकांना थाप मारल्याबद्दल देहांताची शिक्षा देऊ. चल लागू जाऊ आपण. अरे मोठे शूरवीर आपल्या जितू बाबा त्यांची नक्कल सुद्धा दिसणार नाही तुम्हाला. जितू बाबा हे जितू बाबा. अरे कन्हैया फतेसिंगचे पुत्रे. त्यांना मी त्याला थोडीच जाते. हा म्हणतात जखमी त्यांना. शेवटी काजळवनात गेले तिथे कोण? जितू बाबा इथून कुठं तरी दुसरीकडे जा. नाही ते यंत्र शोधून यांनी ना आणि तो